अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत महिलांनी दारू, गांजा, मटका, गुटखा बंदीचा ठराव मांडून तो महिलांनी एकमताने ठराव पास केला। यामुळे दारू, गांजा, गुटखा विक्रेते व मटका चालकांचे धाबे-दान आणले आहेत। घाटनांदूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी विविध विकास कामाचा ठराव घेण्यासाठी दुपारी 12:30 वाजता कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत सरपंच महेश गारठे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या ग्रामसभेच्या वेळी बहुजन विकास मोर्चाच्या वतीने महिलांचा भव्य असा मोर्चा काढण्यात आला। यावेळी गावातील दारू, मटका, गुटखा, बिंगो लॉटरी विरोधी घोषणा देत दारू, गांजा, मटका, बिंगो लॉटरी बंद करण्याचे हातात फलक घेऊन ग्रामसभेत सहभाग घेतला। सर्व प्रकारची दारू व गांजा, मटका, बिंगो लॉटरीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने घरातील कर्ते पुरुष, युवक दारू, मटक्याच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होऊन मृत्यू पावल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं महिलांनी या ठिकाणी सांगितलं। तसंच हा ठराव या ठिकाणी मांडला व बहुमताने पास केला। यावेळी दारू, गांजाच्या व मटक्याच्या व्यसनाने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील महिलांनी आपल्या व्यथा या ठिकाणी मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले। यावेळी सरपंच महेश गारठे यांनी गावातील दारू, गांजा, मटका बंदीसाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचं या ठिकाणी आवाहन केलं। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीते, घाटनांदूर, अंबाजोगाई, जिल्हा बीड। इथल्या प्रशासनाला, गावच्या सरपंचांना आणि राज्यामधल्या मुख्यमंत्री साहेबांना, गृहमंत्री साहेबांना आवर्जून विनंती आहे की आमच्या गावची दारू ही बंद झाली पाहिजे, मटका बंद झाला पाहिजे, गांजा बंद झाला पाहिजे का नाही? दारू बंद झाली पाहिजे का नाही? झालीच पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे, मटका बंद झाला पाहिजे, दारू बंदी झाली पाहिजे, गुटखा बंद झाला पाहिजे, दारू बंदी झालीच पाहिजे, आम्ही बाटली झालीच पाहिजे। या ठिकाणी घाटनांदूर नगरी अतिशय मोलाचा पाऊल त्या माता मावळ्याने उचललेला आहे। तरी माझी या प्रशासनाला विनंती आहे की आमचा माय मावळ्याला आपण न्याय मिळवून देताना अपेक्षा बाळगून आम्ही छोट्या गावात आलेले आहोत। सर्व सरपंचांची सर्व पैसा ग्रामसेवक साहेब आहेत, सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे। अख्खं माय मावळ्याचे घर उद्ध्वस्त झाले, घर जळाले, साहेब हे धंदे बंद झाले पाहिजेत। हे आणि त्या प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही स्वतःचा काहीतरी निर्णय घ्या साहेब, पण इथले धंदे बंद करा। अरे उभी बाटली हळवी करा, हळवी करा, उभी बाटली, अरे उभी बाटली, अरे उभी बाटली, उभी बाटली। बघितलेलं नाही कधी हलकी लक्ष नाही का त्याचं गुटखा